जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये ब्रह्मनिरूपण पाहत असताना काल आपण 39व्या ओळीपर्यंत येऊन पोहोचलो। म्हणोनी देहबुद्धी हे झडे तरीच परमार्थ घडे, देहबुद्धीने विघडे ऐक्यता ब्रह्मीची। म्हणोनी असा जेव्हा शब्द येतो तेव्हा त्याच्या अलीकडे समर्थांनी काय सांगितलंय त्याच्यावरून ते पुढे तसं बोलतायत। हा अर्थ स्पष्ट आहे। देहबुद्धी कशी ब्रह्माच्या म्हणजेच आपल्याच स्वरूपाच्या आड येते हे आपण काल विस्तृतपणे पाहिलं। तरीही समर्थ थांबत नाहीत म्हणजे या देहबुद्धीपासून वेगळं होण्यासाठी ते आपल्याला वारंवार परावृत्त करतात। जोपर्यंत ही तुझ्याजवळ आहे तोपर्यंत तू ब्रह्मापासून दूरच आहेस हे निक्षून सांगतात। पुढे ते म्हणतात, विवेक वस्तूकडे ओढी, देहबुद्धी तेथूनी पाडी, अहंता लावून निवडी वेगळेपणी। एक गोष्ट सत्य आहे की देहबुद्धी तर आपल्याजवळ आहे। दुसरी ही गोष्ट सत्य आहे की आता या देहबुद्धीची अडचण सुद्धा समजली आहे। नीट विचार करून पाहिलं तर ही अडचण कळली कशी? अर्थातच निरूपण श्रवणामुळे कळली, अन्यथा कळण्याचा कोणताही मार्ग नाही। सद्ग्रंथ वाचन म्हणा किंवा निरूपण श्रवण म्हणा, या गोष्टींमुळेच हे कळू शकेल, सत्संगतीमुळेच कळू शकेल। अन्यथा मनुष्य आपले भोग आपले विषय यामध्येच निमग्न आहे। त्या पलीकडेही काही आयुष्य आहे याची जाणीवच आपल्याला असत नाही। जेव्हा संत संगती घडते तेव्हाच देहबुद्धी आहे ही गोष्ट आधी कळून येते आणि मग त्या देहबुद्धीतून बाहेर येण्याच्या उपायाचा प्रश्न येतो। एखादी अडचण कळून आली तर त्यातून सुटण्याचा संभव, अडचणच कळली नाही तर सुरुवातच नाही। संतांच्या पाशी गेल्यानंतर आपल्या अहंकाराची आपल्या देहबुद्धीची अडचण कळून येते। साहजिकच संतच मग त्यातून मार्ग सांगतात। त्यांनी सांगितलेला मुख्य मार्ग म्हणजे नित्यानित्य वस्तू विवेक। समर्थ आपल्याला सांगतायत, विवेक वस्तूकडे ओढतो, वस्तू म्हणजे ब्रह्म। विवेक हा साधकाला ब्रह्माच्या दिशेने खेचून नेतो। आपण काल पाहिलं की आपण कशा पद्धतीनं कर्मांमध्ये अडकत जातो। विवेक जर आपण बाळगला तर ही अडकवणूक थांबायला सुरुवात होते। प्रत्येक गोष्टीत नकळतपणे आपलं मन आपण घातलेलं आहे। मनाबरोबरच सर्व इंद्रिये काम करतात। मन तर इंद्रियांचा राजा आहे। त्यामुळं घडतं काय, नकळतपणे आपण घडलेलं सर्व कर्म देहबुद्धीच्या मीला आणून चिकटवतो। मी केलं, माझ्यासाठी झालं, माझ्यासाठी घडलं वगैरे वगैरे। वस्तुस्थिती मात्र निराळी आहे। संतांकडे सद्गुरूंकडे गेल्यानंतर आपले भ्रम बाजूला व्हायला लागतात। आपण जे देहाला मी समजत असतो तिथेच सद्गुरू आधी घाव घालतात। ते सांगतात की हा देह तू नाहीस, मन बुद्धी इत्यादी तू काहीही नाहीस। त्यामुळं घडतं काय, मी कोण हा प्रश्न उपस्थित होतो। तर त्याचंही उत्तर सद्गुरू देतात की तू खरं म्हणजे आत्मस्वरूप आहेस, ब्रह्मच तू आहेस। मग इथे काम भागत नाही। हे फक्त शाब्दिक ज्ञान मिळालं। मी ब्रह्म आहे हा अनुभव काही शिष्याला आलेला नसतो, साधकाला आलेला नसतो। मग त्या अनुभवापर्यंत जाण्याची साधनाही सद्गुरू देतात। घडतं असं की मी ब्रह्म हे जरी शाब्दिक कळलं आणि साधनाही जरी मिळाली तरी देहाचा संग सुटलेला असत नाही। देहबुद्धी आहे तशीच असते, कर्मही आहेच देहाबरोबर। त्यामुळं मग सद्गुरू विवेक जवळ बाळगायला सांगतात की याचं स्मरण असावं, याचं भान असावं की आपण कोण आहोत। श्री महाराज बायको आणि नवरा या नात्याचं उदाहरण देऊन एक छान गोष्ट सांगतात। श्री महाराज म्हणतात, ती मुलगी लग्न होऊन सासरी जाते
तेव्हा ती कुणालाही ओळखत नाही. नवीन घर, नवीन माणसे, दीर जावा, सासू सासरे, सगळं काही नवीन. पण ती तिथे आनंदाने एकाच आधारावरती राहते की मी या नवऱ्याची आहे. तसं आपण भगवंताचे आहोत या आधारानं राहावं. समर्थ विवेकाबद्दल जेव्हा सांगतात तेव्हा याच विचाराला सांगत आहेत ते समजून घेणं गरजेचं आहे. आपण कोण आहोत म्हणण्यापेक्षा आपण कुणाचे आहोत हा भाव आधी अंतःकरणात आणावा लागतो. स्वतःला देहच समजत असल्यामुळं देहाबरोबर सुखदुःख, मान अपमान, आपपर हे सगळं येऊन चिकटतं. जेव्हा आपण म्हणतो की मी भगवंताचा, त्यावेळी भगवंताची संगत अनायासे आपण करतो. ही संगत ठेवण्याचा उपाय म्हणजे नामस्मरण. पण ते विवेकासहित घडत नाही, ही बऱ्याचदा आपली अडचण असते. आपलं मन सैरावैरा पळतं आणि नामस्मरण सवयीमुळं चालत राहतं. अशा नामस्मरणाचा फारसा उपयोग होत नाही. मन जेव्हा एकाग्रतेनं नामामध्ये गुंतायला लागतं त्यावेळी मी भगवंताचा हा भावही मुरायला लागतो. ही विवेकाची औषधाची गोळी आहे जी सद्गुरूंकडून आपल्याला मिळते. प्रत्येक कर्मामध्ये मी कोण याचं भान शिष्याला, साधकाला ठेवावं लागतं. कर्म ही अशी गोष्ट आहे जी मुद्दामून केली तरच आहे असं मुळीच नाही. काहीही न करता जरी आपण बसलो तरी श्वास घेणे हे सुद्धा आपलं कर्म आहेच. त्यामुळे प्रत्येक कर्मात म्हणजे जणू प्रत्येक श्वासामध्येच विवेकाचा अभ्यास करावा लागतो. मी कोण आणि मी कोण नाही याचं भान ठेवणं म्हणजेच विवेक आहे. नित्यानित्य वस्तू विवेक हा अशी विवेकाची व्याख्याच आहे. किंवा विवेक करायचा म्हणजे काय तर आत्मानात्मविवेक करायचा. आत्माच एक सत्य आहे आणि त्या व्यतिरिक्त जे काही आहे ते सर्व असत्य आहे, अनित्य आहे, क्षय पावणारं आहे, नाश पावणारं आहे, बदलणारं आहे. याचं भान ठेवणं म्हणजे विवेकामध्ये राहणं. लक्षात घ्या, इथे कोणत्याही गोष्टीचा, कर्माचा त्याग करायला सांगितलेला नाही. भान ठेवणं गरजेचं आहे. म्हणूनच मगाशी आपण त्या बायकोचं उदाहरण पाहिलं. नवरा घरामध्ये नसेल, कदाचित परगावीही असेल, पण तिला भान असतं की आपण त्याचे आहोत आणि म्हणून ती सासरी नांदत असते. तसं आपल्या स्वरूपाचं भान ठेवून कर्मांमध्ये राहणं म्हणजे विवेकात राहणं आहे. स्वरूपाचं भान ठेवलं म्हणजे आपण स्वरूपापासून अन्य कुणी नाही याचं भान ठेवल्यासारखंच नाही का? जेव्हा आपण म्हणतो मी रामाचा आहे तेव्हा मी विषयाचा नाही हा अर्थ स्पष्ट आहे. अशा पद्धतीनं विवेक जीवनामध्ये उतरवावा लागतो. समर्थ म्हणतायत हा विवेक आपल्याला वस्तूकडे ओढतो. याचाच अर्थ आपल्या वृत्ती आपल्या स्वरूपाकडे वळायला लागतात. जसं महाराज म्हणतात की देह म्हणजे मी हा भाव दृढ झाल्यानंतर देहबुद्धी दृढ झाली आहे, तसंच आत्मा मी हा भाव दृढ झाला की आत्मबुद्धी घट्ट होते. तसंच विवेक हा आपल्या स्वरूपाकडे आपल्याला ओढतो. म्हणजे आपण देह नाही, आपण आत्मा, इकडे वृत्ती वळायला लागते. वृत्तींची आज धाव बहिर्मुख आहे. प्रत्येक गोष्टीत आपण बाहेर पाहत आहोत. डोळ्यांनी, कानांनी, नाकांनी आपण बाहेरचाच अनुभव घेतो, पण आपलं मन, आपल्या चित्तवृत्तीसुद्धा सतत बाहेर धावत आहेत. डोळे मिटून शांत बसलो तरी आपलं मन धावायला लागतं, वृत्ती धावायला लागतात. आपल्याला वाटतं की डोळे उघडावे आणि पाहावं. आसपासचं जग काही फारसं बदललेलं नसतं, पण शांत डोळे मिटून बसणे हे आपल्याला कठीण जातं. कारण वृत्तींची होत असलेली हालचाल, आपलीच बहिर्मुखता. त्यामुळे आपली अशी ओढ बाहेर झालेली आहे. ज्यावेळी विवेकाचा अभ्यास घट्ट व्हायला लागतो त्यावेळी आपोआपच साधक
अंतर्मुख व्हायला लागतो आणि मग वस्तूकडे म्हणजे ब्रह्माकडे म्हणजेच स्वतःच्या स्वरूपाकडे त्याची ओढ वाढते. देहबुद्धीचं काम याच्या बरोबर उलट आहे. म्हणून समर्थ म्हणतात, देहबुद्धी तेथूनी पाडी. जसं गिर्यारोहकांनी खूप उंच चढून जावं पण वर गेल्यानंतर पाय घसरावा आणि खाली पडावं, तसं देहबुद्धीमुळं होतं. म्हणून परमार्थामध्ये सावधानता अत्यंत गरजेची आहे. पुष्कळ संत तर परमार्थ साधनेला निसरडी वाटच म्हणतात. कधी आपण घसरू याचा नेम नाही. कालच्या निरूपणात आपण पाहिलं पहा की जरा कुठे सामर्थ्य प्राप्त झालं साधनेत की साधक घसरलाच म्हणून समजा. त्यामुळं आपले सद्गुरू भगवंताचं नाम यावरती निष्ठा ठेवून सतत चालत राहावं. हात धरावा विवेकाचा, वैराग्याचा, तरच प्रगती संभवते. हा विवेक आपल्याला एकीकडे वस्तूकडे खेचतो तर देहबुद्धी खाली खेचते, अशी ओढाताण साधकाची होत असते. देहबुद्धीचा संग जास्त असल्यामुळं देहबुद्धीचा जोर जास्त असतो. रस्सीखेच नसते का? एकीकडची व्यक्ती जर बलवान असेल तर तिकडेच सगळे खेचले जाणार. देहबुद्धी घट्ट असल्यामुळं वारंवार आपण बहिर्मुख होतो. आपण वस्तूपासून म्हणजेच आपल्या आत्मस्वरूपापासून परावृत्त होतो आणि यानंतर हळूहळू देहाहंताही वाढत जाते. समर्थ म्हणतायत, ती जीवाला आत्मवस्तूपासून वेगळी करते, अहंता लावून निवडी वेगळेपणे. म्हणून समर्थ म्हणतात की वारंवार ही देहबुद्धी घालवण्याचा अभ्यास करावा. त्यासाठी विवेकाचा आधार घ्यावा, संत संगतीचा आधार घ्यावा, जिथून आपल्याला विवेक मिळतो, आणि हळूहळू आपल्या आत्मस्वरूपापर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा. म्हणून पुढच्या ओवीत ते म्हणतात, विचक्षणे या कारणे देहबुद्धी त्याजावी श्रवणे, सत्य ब्रह्मी साचारपणे मिळवून जावे. श्रवणाच्या माध्यमानं सत्संगती घट्ट धरून ठेवावी. कारण आत्ताच आपण पाहिलं की जोर देहबुद्धीचाच जास्त असणार, तर विवेकाचा जोर वाढण्यासाठी श्रवण घट्ट धरून ठेवावं. ते धरून ठेवलं की आपोआप विवेकामध्ये जोर यायला लागतो. आपण पहा, निरूपणांमध्ये प्रवचनांमध्ये बऱ्याचदा तोच विषय आलेला असतो, तरीही श्रवणाला कंटाळू नये. कारण तेच पुन्हा ऐकल्यामुळं ते आपल्या वृत्तीवरती आरूढ होतं. आपोआपच आपल्या मनामध्ये त्याचे विचार सुरू होतात, चित्तामध्ये चिंतन सुरू होतं. ज्या चित्तामध्ये आधी विषयांचं ठाण असतं तिथे आता संत वचन, संतांचा उपदेश, त्यांच्या ओव्या, त्यांचे अभंग हे घोळायला लागतात. याचा परिणाम आपला विवेक घट्ट होण्यामध्ये होतो. विवेक आहे तरी काय, विचारच आहे. म्हणून विवेकाला विचार अशी सुद्धा संज्ञा आहे. आणि विचार चिंतनातूनच निर्माण होतो. त्यामुळे चिंतन हा खरं परमार्थ साधनेचा पायाच आहे. ज्यावेळी आपण संत संगतीमध्ये श्रवण करतो त्यावेळी आपला परमार्थ चिंतनाचा पाया घट्ट होतो. तो घट्ट झाला की विवेक दूर नाही. आणि एकदा विवेक सापडला की समर्थ म्हणतायत तो प्रयत्नानं धरून ठेवावा. देहबुद्धी आपल्याला वारंवार खाली पाडणार, मागं खेचणार हे गृहीतच आहे. आणि म्हणूनच विवेकाला धरून ठेवावं, म्हणजे आपोआपच आपली वाटचाल वस्तूकडे, आत्मस्वरूपाकडे व्हायला लागते. समर्थ म्हणतायत, सत्य ब्रह्मी साचारपणे मिळवून जावे. अशा सगळ्या मार्गांनी आपण आपल्या आत्मस्वरूपाला मिळून जावं. इथपर्यंत निरूपण झाल्यानंतर शिष्यानं मात्र आता प्रश्न विचारला. सत्य ब्रह्म ते कवण, ऐसा श्रोता करी प्रश्न, प्रत्युत्तर दे आपण वक्ता श्रोतयासी. तुम्ही म्हणताय ना ब्रह्मामध्ये मिळून जावं, तर हे ब्रह्म काय, असा हा प्रश्न आहे. निरूपणामध्ये आपण ऐकतच आलेलो आहोत की हे ब्रह्म म्हणजेच आपला आत्मस्वरूप आहे, आत्मा आहे. त्यासंबंधीच
आता समर्थ किंवा सद्गुरू या शिष्याला उत्तर देत आहेत, ते आपण पाहूया. समर्थ म्हणतात, म्हणे ब्रह्म एकची असे, परी ते बहुविध भासे, अनुभव देही अनारिसे नानामती. सद्गुरूंनी किंवा समर्थांनी उत्तर द्यायला सुरुवात केली. ते म्हणाले की वास्तविक ब्रह्म एकच आहे, पण ते अनेक प्रकारे भासते. लोक त्याला वेगवेगळ्या प्रकारची नावं देतात. ब्रह्म एकच आहे, पण वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारे अनुभवाला येते, असं समर्थांचं म्हणणं आहे. पुढे ते काय म्हणतात पहा. जे जे जया अनुभवले, तेची तयासी मानले, तेथेची त्याचे विश्वासले अंतःकरण. किती छान सांगितले पहा समर्थांनी. ज्याला जसा अनुभव येतो तो त्या अनुभवामध्ये राहतो, त्या अनुभवाला तो खरं मानतो आणि तिथे त्याच्या अंतःकरणामध्ये विश्वास उत्पन्न होतो. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर कुणासाठी श्रीकृष्ण सर्वस्व असेल, तर कुणासाठी राम, तर कुणासाठी दत्त, तर कुणासाठी गणपती. आहे ब्रह्म एकच, त्याचीच ही रूप, पण ज्याच्या त्याच्या भावाप्रमाणे अंतःकरणाप्रमाणे देव तसा तसा झालेला आहे. गणपतीवर श्रद्धा ठेवल्यानंतर तेच मिळेल जे रामावरती श्रद्धा ठेवल्यानंतर मिळेल, जे कृष्णावरती श्रद्धा ठेवल्यानंतर मिळेल, जे दत्तात्रयांवर श्रद्धा ठेवल्यानंतर मिळेल. ब्रह्मस्वरूप मूलतः एकच आहे. समर्थ म्हणतात, आपल्या मनोवृत्ती भिन्न भिन्न प्रकारच्या असतात. आता आहे ते ब्रह्मस्वरूप अरूप, म्हणजे रूप नसलेलं निर्गुण. भक्ती करण्यासाठी आपण ते सगुणामध्ये आणतो आणि सगुण भक्ती करता करता आपल्या मीला विसरतो, तेव्हा आपण स्वतःच निर्गुण होऊन जातो. असा हा अध्यात्म मार्ग आहे. पण ज्यावेळी प्रत्यक्ष त्या निर्गुण परब्रह्माविषयी बोलायची वेळ येते, त्यावेळी खरं काहीच बोलता येत नाही. कारण जे निर्गुण आहे त्याबद्दल बोलणार काय? त्यामुळं त्याला काहीतरी शब्दांनी योजून सांगावं लागतं. निर्गुण हा सुद्धा शब्द, ब्रह्म किंवा परब्रह्म हा सुद्धा शब्द. त्यामुळे सांगण्यासाठी म्हणून त्याला काहीतरी नावे दिलेली आहेत, हे समर्थांनी आपल्याला पुढे सांगितलेलं आहे. ते म्हणतात, ब्रह्म नाम रूपातीत, असोनी नामे बहुत, निर्मळ निश्चळ निवांत निजानंद. इथं त्यांनी नावं सांगायला सुरुवात केली. कोण ब्रह्माला निर्मळ म्हणेल, निश्चळ म्हणेल, कोण निवांत म्हणेल, तर कोण निजानंद म्हणेल. आता इथून पुढे समर्थांनी ब्रह्माला कोणकोणत्या प्रकारे नावे देतात लोक, ते सांगितलेलं आहे. अरूप, अलक्ष, अगोचर, अच्युत, अनंत, अपरांपर, अदृश्य, अतर्क्य, अपार ऐसी नामे. नादरूप, ज्योतिरूप, चैतन्यरूप, सत्तारूप, साक्षरूप, सस्वरूप ऐसी नामे. शून्य आणि सनातन, सर्वेश्वर आणि सर्वज्ञ, सर्वात्मा, जगजीवन ऐसी नामे. सहज आणि सदोदित, शुद्ध बुद्ध, सर्वातीत, शाश्वत आणि शब्दातीत ऐसी नामे. विशाळ, विस्तीर्ण, विश्वंभर, विमळ वस्तू, व्योमाकार, आत्मा, परमात्मा, परमेश्वर ऐसी नामे. परमात्मा ज्ञानघन, एकरूप पुरातन, चिद्रूप चिन्मात्र जाण, नामे अनाम्याची. नामे अनाम्याची अशी सुंदर शाब्दिक कोटी समर्थ करतात. नामामध्ये सांगण्यासाठी गुण असावे लागतात, पण ज्याला गुणच नाहीत त्याला नाम कुठून असणार? तरीही ते आहे हे सांगावं लागतं, म्हणून नामांची योजना आहे. अरूप, अलक्ष, अगोचर पासून अगदी परमात्मा, परमेश्वर इथपर्यंत त्याला आपण नाव देतो. समर्थ म्हणतात, चिद्रूप असंही म्हणतो, पण शेवटी ते जे काही तत्व आहे ते नामापासून वेगळंच राहतं. या सर्व ओव्यांमध्ये समर्थांनी नामांची यादीच दिली, ज्यांनी आपण परब्रह्म तत्वाला संबोधित करतो. म्हणून समर्थ आता समासाच्या शेवटी म्हणतात, ऐसी नामे असंख्यात,
परितो परेश नामातीत, त्याचा करावा निश्चितार्थ ठेविली नामे. अशी असंख्य नामे आहेत, पण तो जो भगवंत आहे, जो निर्गुण आहे किंवा परब्रह्मस्वरूप आहे, तो नामांच्या पलीकडेच राहतो. आपण देहभावामध्ये असल्यामुळे नामाची योजना करावी लागते. त्याशिवाय आपल्याला ओळख सांगता येणार नाही. ओळख सांगता आली नाही तर त्याबद्दलचा भाव धरता येणार नाही. भाव धरता आला तरच आपण आत्माकार होऊ शकू. म्हणून नामाची योजना, स्वरूपाची निश्चित कल्पना यावी म्हणून. तो विश्रांतीचा विश्राम, आदिपुरुष आत्माराम, ते एकची परब्रह्म दुसरे नाही. पुन्हा समर्थांनी नामांचाच आधार घेऊन त्याचं स्वरूप सांगितलं की तो एकच आहे. तो एकच आहे असं म्हणणं हे सुद्धा त्याला नाम देणंच आहे. आत्माराम म्हणा किंवा आदिपुरुष म्हणा किंवा समर्थ गोड भाषेत सांगतायत विश्रांतीची विश्रांती म्हणा, पण आहे मात्र तो एकच. तेची कळा या कारणे 14 ब्रह्मांची लक्षणे, सांगिजेती तेणे श्रवणे, निश्चयो बाणे. ते परब्रह्मतत्व, आत्मतत्व किंवा तो आत्माराम एकच आहे हा निश्चय बाणावा म्हणून 14 ब्रह्मांची लक्षणं सांगतोय असं समर्थ म्हणतायत. ते म्हणतात ती लक्षणं तुम्ही श्रवण करा. खोटे निवडिता एकसरे, उरले ते जाणीजे खरे, 14 ब्रह्मे शास्त्राधारे बोलीजेती. खोटं काय आहे हे कळून आलं की खरं शिल्लक राहतंच. धान्य निवडलं की जे सुपामध्ये शिल्लक राहतं ते खरं धान्य असतं. त्याच न्यायानं आत्मारामाला म्हणजे ब्रह्मस्वरूपाला जाणता येतं. समर्थ म्हणतायत आता पुढच्या समासामध्ये शास्त्रीय ग्रंथांच्या आधारे 14 ब्रह्मांचं वर्णन आपण पाहूया. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे ब्रह्मनिरूपण नाम समास दुसरा श्रीराम. इथे 7व्या दशकातील दुसरा समास संपला. इथून पुढचा तिसरा समास चतुर्दश ब्रह्मनिरूपण आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.